जसं सरांनी सांगितलं, आता राजसाहेबांनी सांगितलं की हे जे स्मारक होतं ह्यामध्ये पुतळ्यापेक्षा ही जी संकल्पना होती त्यामध्ये खरंच आचरेकर सर अगदी झळकून दिसतात आणि त्यामध्ये ती टोपी एक खास अशी आयडेंटिटी आहे. पुढचा कार्यक्रम असा आहे की सरांचे जे विद्यार्थी आहेत टेस्ट क्रिकेटर्स त्यांच्याबरोबर आपण एक मिनिटं गप्पा 2 मिनिटं गप्पा मारणार आहोत आणि नंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर एक 10 मिनिटं बातचीत करूया आणि मग हा कार्यक्रम आपण पुढे नेऊया. Firstly, I'll start with Balwinder Singh Sandhu sir. If I could request you to just take one mic. Thank you. Sir, आपकी एक खास याद 1983 वर्ल्ड कप तो है ही, पर आचरेकर सर जब आपको सिखाते थे, मेंटोर थे, तो कोई ऐसी याद, एक स्पेशल मेमोरी जो आप कभी भी नहीं भूल सकते. सर का एक तरीका था अपना सिखाने का, और सर बैट्समैन को बहुत अच्छा बताते थे पर पेस बॉलर्स को उतना नहीं बता सकते थे क्योंकि वो खुद फास्ट बॉलर नहीं थे. विकेट कीपर को बहुत अच्छा बताते थे, बैट्समैन को अच्छा बताते थे, फील्डिंग अच्छी करवाते थे. तो मुझे अलाउ करते थे कि आप दूसरे किसी कोच जो फास्ट बॉलिंग कोच है उनके पास जाओ और उनके पास से सीखो. तो वो एक सर का बहुत बड़ापन था कि वो अलाउ करते थे कि अपने प्लेयर्स को दूसरों के पास कोचेस को भी जाने के लिए जो अच्छे हैं. ये आज हम कोचेस को समझना चाहिए क्योंकि आज हम कोचेस अपने प्लेयरों को पकड़ के रखते हैं, उनको अलग अलग एक्सपीरियंस लेने नहीं देते हैं. और वो एक्सपीरियंस देने के लिए सर एक प्लेयर को अलाउ करता था कि आप यहाँ नहीं जा सकते, यहाँ नहीं जा सकते हो. जैसे मेरे कॉलेज का कोच हेमूद अली सर थे, पेस बॉलर थे, तो मैं उनसे सीखने को मिला मुझे. पर सर ने मुझे अपॉर्चुनिटी दी मैचेस खेलने के लिए, और मैं आई यूज टू एंड अप बॉलिंग 20-25 ओवर्स इन अ डे. एक वनडे मैच में 20-25 ओवर एक साइड से डालता था. और मैं हमेशा सजा के सोचता था कि मुझे सर ने इतने बॉलिंग क्यों दे रहे हैं. तो बाद में पता चला कि मुझे सिर्फ कैप्टन को इंस्ट्रक्शन होती थी कि ये सरदार को खाली फास्ट बॉलिंग करवाना, उसको स्पिन बॉलिंग करने मत देना, क्योंकि मैं स्पिनर भी था. मुझे आज भी स्पिन डालने में मजा आता है और विनोद कांबली को अभी तक मुझे वो 6 नहीं मार सका. तो वो सर का एक तरीका था कि टैलेंट स्पॉट करना और उस टैलेंट को ग्रूम करना, वो सर की स्ट्रेंथ थी. और दूसरी एक थी कि उनकी जो खामोशी थी वो बहुत बोलती थी. यहाँ पे जितने बैठे हैं, जितने भी हमारे आचरेकर के अंडर सब जो प्लेयर्स गए हैं, वो उन्होंने सबने कभी ना कभी डांट खाई है, या कुछ लोगों को तो झापड़ भी पड़े हैं. तो सर का एक तरीका था कि टैलेंट है तो उस टैलेंट अगर मेहनत नहीं करता तो फिर पड़ भी जाती थी, डांट भी पड़ती. मुझे लगता है मैं एक अकेला प्लेयर था जिसको कभी डांट नहीं पड़ी, और मुझे हमेशा वो हिट करता था. उनकी जो खामोशी है ना वो हिट करती थी ज़्यादा, कि ये मेरी रिस्पॉन्सिबिलिटी बढ़ जाती है कि मैं उनके एक्सपेक्टेशन तक मैं पहुंचूं. और वो जो खामोशी है, खामोशी बोलती है जिसको. और गुलजार साहब ने भी कहा है कि सन्नाटे बोलते हैं सन्नाटे. तो वो खामोशी बोलती है, वो हमेशा डर रहता था कि हमको डांट नहीं पड़नी चाहिए मुझे, और सर की एक्सपेक्टेशन जो है हम उस पर खरे उठे. और मुझे यकीन है कि हमने यहाँ बैठे आज और टेस्ट क्रिकेट खेले हैं तक हम. ठीक है. एब्सोल्युटली, थैंक यू सो मच सर. आपने जिस तरह से कहा कि उनकी खामोशी बोलती थी और आपने जो एक्सपिरियन्सेस बताए उसके लिए बहुत बहुत शुक्रिया. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया ते बलविंदर सिंग संधू यांच्यासाठी. 1983 वर्ल्ड कप विनिंग क्रिकेटर आणि गॉर्डन ग्रीनिजला तो इन स्विंग टाकलेला तो बॉल भारतीय क्रिकेट कधीच विसरणार नाही. थँक्यू सो मच सर, थँक्यू. नंतर प्रवीण सरांना मी विनंती करीन. सर, एक खेळाडू, मग सरांचे विद्यार्थी, प्रशिक्षक आणि इतके स्टुडंट्स तुम्ही सुद्धा घडवले. सरांचा एखादा सल्ला किंवा एखादी आठवण जी तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत. मला वाटतं की जसं आपण मगाशी तुमच्या ईव्हीमध्ये पण पाहिलं की सरांनी क्रिकेटर बनवण्यापेक्षा सरांनी ह्यावरही भर दिला की तुम्ही उत्तम माणूस असले पाहिजे. आणि आपण आज इकडे आलो तर सगळ्यांना सरांकडचा पहिला दिवस नक्कीच आठवतो, आणि मलाही तो तसा आठवतो, कारण का मी जास्त कोणाशी बोललो नाही, पण तो दिवस माझा होता की शिवाजी पार्काच्या बाजूलाच मी राहत होतो
आणि आम्ही सगळे मित्र, आता त्याच्यातले बरेच मित्र इकडेही आहेत, आम्ही आउटफिल्डवर सीझन व्हॉली क्रिकेट खेळायचो. आणि मी 10 वर्षाचा होतो. हाफ पॅन्टमध्ये स्लीपरवर आचरेकर सरांचा नेट बेंगॉलवर लागायचं. आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवलं की सरांच्या मुलांबरोबर मॅच खेळायची. आणि त्यावेळेस सरांनी म्हणजे तो सगळ्यात मोठापणा आहे की मी एक म्हणजे असं आपण म्हणतो तसा टपोरी होतो की आपण इकडे असे अनेक मुलं खेळतात, त्यातलाच मी एक होतो. पण सरांनी आम्हाला सांगितलं की तू सगळ्या मुलांना वाईट सगळे कपडे क्रिकेटिंग असले पाहिजेत आणि 11 जणांना तुम्ही या मॅचचे, त्यावेळेला मला आजही आठवतं 55 रुपये मॅच ग्राउंडचं भाडं असेल तर तू ये. मी म्हणजे मला 1 महिना द्या. मी माझ्या वडिलांकडे गेलो. माझ्या वडिलांनी सगळ्या जणांचे कपडे आणि बूट घेतले आणि आम्ही मॅच खेळलो. नक्कीच आम्ही सगळे हरलो ती मॅच. पण मला वाटतं की मला जेव्हा मी सरांना ते 55 रुपये द्यायला गेलो तर मला वाटत नाही मी काही 7-8 धावाच केल्या, पण त्यांनी काय बघितलं असेल माझ्यात की मला म्हणाले तुला क्रिकेट खेळायचं असेल तर उद्यापासून माझ्याकडे ये. पण मला वाटतं की हाच महत्वाचा. आज जर मी बघतो की मी हे असं करू शकेन काय, तर मला डाऊट वाटतो की एक कोणी असं साधारण असं आपल्याकडे येईल, त्याच्यासाठी वेळ देणं, अख्खा दिवस मॅच बघणं आणि नंतर पूर्ण आमच्याकडे प्रत्येकाला एकच जाणवेल की सरांचे पंख एवढे बळकट होते की त्यांनी जेव्हा आपल्या पंखाखाली घेतले तर त्याचा प्रवास हा त्यांनी नेहमी नेक्स्ट लेवलपर्यंत नेला. आणि ते आम्हाला जाणवलं. म्हणजे आमच्यातल्या प्रत्येक विद्यार्थीला त्याची जाणीव आहे की आपल्याला ह्या सरांचं त्यावेळेचं योगदान नसतं तर कदाचित आपण इकडे पोहोचू शकलो नसतो. आणि दुसरं एवढंच म्हणू शकतो की सरांची आपण नेहमीच म्हणतो की कर्मभूमी आहे, पण मी तुलना नाही करणार. पण म्हटलं जातं की रामकृष्ण परमहंस बरोबर कालीमाता बोलायची, तसंच सरही क्रिकेटचे एवढे पुजारी होते की त्यांच्याकडे ती जी भक्ती होती की त्यांच्यासाठी क्रिकेट बोलायचं नव्हतं. म्हणूनच क्रिकेटचा देव सरांकडे शिकायला आला. मला वाटतं हे मोठं त्यांचं कार्य होतं म्हणून कुठेतरी एवढे विद्यार्थी घडले. आणि आम्हाला सगळ्यांना एक आनंद आज वाटतं की कुठेतरी आमची पुण्य होती किंवा आम्हाला आचरेकर सरांसारखे गुरु लागले. ॲब्सोल्युटली. जोरदार काय आपण प्रवीण आंबरे यांच्यासाठी ह्या थॉट्ससाठी वाजवते. किती छान सांगितलं की ते पंख इतके बळकट होते आणि म्हणूनच तर इतके क्रिकेटर्स, टेस्ट क्रिकेटर्स असतील, डोमेस्टिक लेवलचे क्रिकेटर्स असतील, ते घडवले खऱ्या अर्थाने ते आचरेकर सरांनी. नंतर मी विनंती करीन पारस भांबरे यांना. पारस सर, क्लब क्रिकेट असेल, क्रिकेट असेल, मुंबईचं क्रिकेट असेल, भारतासाठी असेल आणि अर्थात आता T20 वर्ल्ड कप बॉलिंग कोच, तुमचा प्रवास हा अप्रतिम राहिला. पण सरांचं एखादी टिप किंवा एखादा गायडन्स, मार्गदर्शन जे तुम्हाला एक क्रिकेटर म्हणून किंवा एक माणूस म्हणून त्याचा खूप फायदा झाला? आय थिंक सर्वात माझा एक्सपिरियन्स आहे की मी स्कूल क्रिकेट माझं नव्हतं, मी खेळलो नव्हतं. मी 10वीच्या नंतर क्रिकेट ॲक्च्युली खेळायला चालू केलं. तर मी पहिले इकडे तिवारी सरकडे नेटमध्ये जॉईन चालू केलेलं आणि 1 महिनाभर नंतर त्यांना वाटलं की काहीतरी त्यांना माझ्यात दिसलं असेल, तर ते बोलले मी तुला आचरेकर सरांकडे घेऊन जाऊ, तू तिकडे जा. तर ते मला सरांकडे मला अजूनही क्लिअरली आठवतं. एका संध्याकाळी मला प्रॅक्टिस, आमची तिकडे रेल्वेजवर नेट संपलं, मी त्यांच्याबरोबर सरांकडे गेलो. सर ॲज युजल त्यांचं एक व्हाईट ट्राउझर होती, एवढे डीप पॉकेट्स होते, फुल भरलेले, दोन्ही साईडचे पॉकेट्स भरलेले, व्हाईट टी शर्ट होता आणि आपण जी कॅप हात बघितली ते घेऊन सर तिकडे उभे होते. तर मी त्यांना जाऊन सरांकडे गेलो आणि ते बोलले सर नमस्ते, तर असा मुलगा आहे आणि त्याला क्रिकेट जॉईन करा, मला वाटतं तुमच्याकडे नेटला येऊन द्या. सरांनी मला बघितलं आणि मग त्याला सांगितलं ठीक आहे तू उद्यापासून ये, तो उद्या ये, मी बघतो, मी तुला बघीन तुला आणि मग मी तुला सांगेन की कसं काय करायचं. तर मी नेक्स्ट डे गेलो सरांकडे, काही बोलले नाही सर, माझ्या हातात बॉल दिला एक आणि बोललो तू बॉलिंग टाक. तर मी नेट चालू झालं तिकडे आणि नेटमध्ये मी बॉलिंग चालू केली. तर आय थिंक ते होते 4 वाजता नेट, जनरली 3:30-4ला, कारण आधी कुठेतरी मॅच संपत होती आणि त्यामुळे ते नेट्स लावत होते. म्हणजे सरांचं एक होतं की मुलं स्वतःच नेट्स लावायचे, स्वतःच प्रॅक्टिस करायचे, स्वतःच नेट्स काढायचे आणि इकडे जितू राहायचं. तर त्याच्या घराच्या मागे आम्ही नेट्स ठेवायचो, तर ते रोल करत नेट्स लावत होते सरांचं. तर माझ्या हातात बॉल दिला, आता बॉलिंग कर. सो 3:30ला बॉलिंग चालू केली, 6-6:30ला नेट संपलं आणि मला वाटलं की आता बोल, सर थांबते की आता तू थांब, आता थांब, काही बोलले नाही सर. मी टाकली बॉलिंग, 3-3.5 तास बॉलिंग केलं आणि अक्षरशः जो क्रिकेटचा काही बॅकग्राऊंड नसेल तर दमून होतो. तर तेव्हा सर बोलले की आता उद्यापासून तू ये. मे बी त्यांचं असेल टेस्ट करायला की हा खरंच मुलगा इंटरेस्ट आहे का, ह्याच्यात किती जिद्द आहे, ह्याला काय खरंच करायचं आहे क्रिकेट. आय थिंक दॅट इज द वे. आय थिंक त्यांचा वे एक डिफरंट होता आणि आय थिंक एक माझं क्रिकेट एक जर्नी होती. आणि ॲज अ कोच मी सांगू शकतो की आय थिंक मी थोडे खूप काही प्रिन्सिपल्स मी फॉलो करायला बघतो अननोइंगली. काही गोष्टी ज्या सरांकडून मी शिकलो आहे, म्हणजे आज मला अजूनही आठवत नाही, म्हणजे क्लिअरली आठवतं की मी एवढी वर्ष होतं
आम्हाला आणि मे बी इकडे जे स्टेजवर सगळे असेल 23 आणि पुढे खूप जण जे समोर सरांचे होते स्टुडंट, मला अजून आठवत नाही की सरांनी कधी सांगितलं की मला फीस दे. मला एकही गोष्ट मला अजून आठवत नाही आणि एवढं युनिक आज एक कमर्शियल अँगल सरांकडे कधीही नव्हता. सो मला नाही आठवत की सर कधी बोलले अरे तुझ्या महिन्याची फीस बाकी आहे की आज तुझी फीस दे, तुला जेव्हा यायचंय बाबा फीस ड्यू आहे, तुला जेवढी फीस तुम्हाला जमते तुम्ही द्या, तुम्हाला जेव्हा जमते तसं जमते तुम्ही द्या. सो एक जो होता एक क्वालिटी सरांची, आणि आय थिंक सगळे जिकडे आहेत तो एक एक्सपिरियन्स आपण घेतला असेल. आणि एवढं सेल्फलेस माणूस मी नाही बघितला. एक इन्स्पिरेशन आहे सगळ्यांसाठी आणि आय थिंक त्याकरता आज ही गर्दी जमली आहे. एवढे लोक एक स्टुडंट्स म्हणजे बल्लू सरच्या आधी पण असे बरेच स्टुडंट्स आहेत, म्हणजे जे झुंझुमाला कॉलेज डिफरंट कॉलेज, आणि किती वर्ष आम्ही भेटलो पण नाही, आम्ही आज इकडे जस्ट आलो भेटो. पण एक कॉमन फॅक्टर आहे जो सर आहे आणि जस्ट मी सरचा स्टुडंट आहे आणि आज तो एक कॅटेगरी, बाकी काही कॅटेगरी इकडे नाही आहे. आय थिंक ऑब्व्हियसली डिफरंट अचीवमेंट्स या स्टेजवर आहेत, लोक खेळले, सचिन आहे वेगळं आहे, पण आय थिंक एक कॉमन आयडेंटिटी आमची सर्वांची आहे की आम्ही सरचे स्टुडंट. बाकी आम्ही कोणाला नावाने नाही ओळखत, कोणाने पण सरचे स्टुडंट्स म्हणून आज हे सगळे इथे आहोत. आणि तोच एक रिस्पेक्ट आहे त्या माणसाचा की एवढं त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं की आज फक्त त्यांच्यामुळे आज लोक एवढी जमलेत. सो एक डेफिनेटली इन्स्पिरेशन, ते माझ्यासाठी फार मोठी गोष्ट. ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच पारस सर फॉर युअर थॉट्स. आणि किती छान सरांनी सांगितलं की दॅट वॉज द सेल्फलेस सर्व्हिस टू द गेम अँड अ कम्प्लिटली नॉन कमर्शियल अँगल. निस्वार्थ सेवा क्रिकेटसाठी जी होती ती आचरेकर सरांसाठी. थँक्यू सो मच पारस सर फॉर युअर थॉट्स. सुनील सर, मी विनंती करीन विनोद कांबळी यांना माईक देऊन. विनोद सर, क्विकली तुमची एखादी आठवण आचरेकर सरांची जी तुम्ही शेअर करू शकता. खूप खूप आठवण आहेत. मी एवढं सांगेन की मी फक्त काय बोलावं की फक्त एक गाणं म्हणायचं आहे मला. शॉर्टकट बोलत आहे, शॉर्टकट बोलणार, जास्त नाही बोलणार. ठीक आहे. मी एवढंच सांगेन की सरांचं लाडकं गाणं कुठचं होतं माहिती, सगळ्यांना माहिती असेल का? सांगा, बोला. सर जरा टकराए वह दिल डूबा जाए, आजा प्यारे प्यास हमारे खाए घबराए. लव यू सर. पारस ने जो कहा, सर ने हमें, जब हम फीस नहीं दे सकते थे, जब हम खेलना शुरू किया, कभी फीस मांगी भी नहीं, लेकिन जब हम फीस देने के लायक हो गया, हम आज पैसे, तभी हमारे पास पैसे भी नहीं थे, आज पैसे आ गए हैं लेकिन सर नहीं है. ये एक हमेशा अफसोस रहेगा हमें कि सर ने हमें अमीर कर दिया, सभी को अमीर कर दिया. हम मोस्ट ऑफ अस वी आर स्ट्रगलिंग, लोअर मिडिल क्लास से आ रहे थे और स्ट्रगल चल रही थी उस टाइप पे, और सभी को आज अच्छे मकाम पे पहुंचा दिया उन्होंने. लेकिन आज उनकी यादों के साथ में हम जा रहे हैं. और एक किसी ने सही कहा है कि वो उन्हें याद करें जिसने भुलाया हो कभी, हमने उनको ना भुलाया ना कभी याद किया. सर हमारी तरह, उस तरह हमारे जहन में बैठे हैं. थँक्यू सो मच सर फॉर दोज थॉट्स. नंतर मी विनंती करीन समीर दिघे यांना की एक सरांची खास आठवण. प्रथम मी राजसाहेबांचे आणि सुनील रमणी यांचे मनपूर्वक आभार मानतो की आज हा दिवस, मी खरोखर सांगतो की भारताला खेळण्यापेक्षा हा मोठा आहे, कारण आज या आठवणीला एक उजाळा मिळाला आहे. तर मी लहानपणी असताना जवळजवळ 9वी झाल्यानंतर दिवाळीच्या सुट्टीत मला आईनी कोणाला तरी सांगितलं की समीरला इथे क्रिकेट खेळायला पाठवा, कारण मी त्यावेळी फक्त टेनिस बॉल खेळायचो आणि हा मुलगा फुकट जाऊ नये म्हणून हा जाऊन क्रिकेट खेळेल, दमेल आणि घरी येईल. तर जेव्हा सुट्टी होती दिवाळीची तेव्हा आलेलो आणि सरांनी सांगितलं काय करतोस, कुठे राहतोस. मी म्हटलं मी इथे राहतो आणि माझे बाबा RBIला खेळायचे, तू सुधाचा मुलगा का? म्हटलं हो, उद्यापासून यायचं. तेव्हा अजिबात माझ्याकडे ट्राउझर नव्हती, काही नव्हती. मी आलो, 8 दिवस झाले प्रॅक्टिस करत होतो आणि सरांनी सांगितलं कीपिंग करशील का? मी म्हटलं हो करीन. आणि त्यावेळी मी कीपिंग करत होतो आणि सरांनी सांगितलं आता फक्त तू कीपिंग करायची, बॅटिंग वगैरे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तर तसं झालं. 10वीची सुट्टी झाली. सरांची एक सवय होती की 5:30ला बोलवायचे, आम्हाला रोलर मारायला लावायचे आणि जवळजवळ आम्ही 4:45ला वगैरे घर सोडायचो.
आणि 5:30-6ला इथे पोचल्यावर इथे रोलर मारायचं, नंतर प्रॅक्टिस करायची, एका टीमला किपिंग करायची, परत दुसऱ्या टीमला करायची, आणि संध्याकाळी काय त्या चुका झाल्या असतील त्या नेटमध्ये सर येऊन बघणार की काय तुम्ही चुका केल्यात त्या. दिवसभर दमलेलो, हार्डली किती 15-16 वर्षात. आणि सरांनी करत मी ऑफस्पिन टाकत होतो, आणि कुठनं सर आले आणि अजूनही आठवत आहे, पार्टनर स्टंप मारला आणि मला सांगितलं की आता तुला लक्षात ठेव की यापुढे बॉलिंग वगैरे काय नाही. मग टेनिस बॉल खेळायला लागलो. टेनिस बॉल खेळल्यानंतर सरांनी 2दा सांगितलं की आता परत टेनिस बॉल खेळशील तर घरी जायचं. आणि 10वीची परीक्षा झाली, पास झालो. आणि टेक्निकल स्टुडंट असल्यामुळे डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं चाललेलं. त्यावेळी त्यांना कळलं, मी म्हटलं बाबा मला फोर्स करतायत की अभ्यास कर. सकाळी 5:30ला येऊन त्यांनी बाबांना कन्व्हिन्स केलं आणि सांगितलं की हा मुलगा फक्त क्रिकेट खेळेल. आणि त्यावेळी माझ्याकडे काही म्हणजे असं हे नव्हतं, म्हणजे त्यांचं विजन म्हणजे अनबिलिव्हेबल होतं. आणि नंतर मग ती जर्नी एक सुरू झाली. आम्ही मिठीबाईला ॲडमिशन दिली. नंतर मग सर प्रॅक्टिस झाल्यानंतर सुद्धा एक किस्सा सांगेन की आम्ही चिंचणीला गेलेलो. चिंचणीला गेल्यावर तिकडे मॅट होतं आणि माझ्याकडे असंच मे महिन्याच्या सुट्टीत सगळे ग्लाउज असे फाटलेले आणि इनर्स पण असे पातळ होते, त्यामुळे बॉल लागायचा. त्यामुळे बॉल रिसीव्ह करण्यापेक्षा मी हात मारायचो बॉलला, कारण माझ्याकडे सगळे ब्रुजेस झालेले. आणि इथे असेल सुनील गावड असेल, त्यावेळी मॅट होतं मामसाची, चिंचणीला आम्ही मॅच खेळत होतो. आणि त्यावेळी सरांनी ती मॅच बघितली आणि मी बॉल मारताना संध्याकाळी आले आणि तो विन्सेक्स बॉल होता. सुनील गावड जोरात टाकत होता आणि मी हात मारल्यानंतर सरांनी मला बोलवलं आणि एक कानाखाली मारली. मारतोय का? तर रमेश मोरे म्हणून माझा मित्र होता, त्यांनी सांगितलं की सर त्याचे हात काळे निळे झालेत आणि इनर्स नाही. आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी आम्ही आलो मुंबईला, टेर्सीला प्रॅक्टिस कर, आणि सकाळी नाडकर्णी स्पोर्ट्समध्ये होते आणि तेव्हा मला पहिले ग्लोव्ज घेऊन दिलेले सरांनी. म्हणजे खूप दिलं सरांनी, म्हणजे काही म्हणजे 7 रुपये त्यावेळी फी होती मला आठवत आहे. मला नाही वाटत की मी कधी फी भरलेली. आणि सरांची स्कूटर घेऊन मी बॉल्स वगैरे घ्यायला जायचो आणि फिरून यायचो असे हाजी अल्ली वगैरे. मग ते पण सरांना माहीत होतं, पण कधी त्यांनी ते दुर्लक्ष केलं. पण आज जे काय आहे म्हणजे सरांनी सगळं दाखवलं, मित्र दिले, जग दाखवलं. त्यामुळे खरोखर मी सरांचा ऋणी आहे आणि ऋणी राहील. थँक्यू सो मच सर फॉर दोज थॉट्स. तर तो स्टंप मारला म्हणूनच मुंबईला आणि भारताला तो विकेट कीपर मिळाला. समीर दिघे यांचे ते विचार. संजय बांगर, स्टार्टिंग फ्रॉम ॲज अ स्टुडंट, नंतर ॲज अ प्लेयर, नंतर प्रशिक्षक, टीम इंडियाचे बॅटिंग प्रशिक्षक, एखादा सल्ला किंवा एखादं मार्गदर्शन जे सरांचं होतं त्याचा फायदा तुम्हाला खूपच झाला तुमच्या पूर्ण करिअरमध्ये? मला असं वाटतं मी विचार करत होतो, आधी मी प्रसन्नाला विचारलं की काही बोलायचं आहे का, तर तो म्हटला हो 1 मिनिट बोलायचं आहे तुला. तर मी विचार करत होतो कुठला इन्सिडेंट आठवू, आणि विचार करत असताना मला एक तिथे किस्सा ऐकण्यात आला. आणि आज घरचा कार्यक्रम आहे म्हणून मी तो बोलतो, कारण इथे कॉन्फिडेन्शियलिटी क्लॉज नाही आहे. तर शिस्त हा प्रकार मी ऐकून होतो. आणि माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत ही आहे की मी औरंगाबादला होतो, आणि आता राजसाहेब इथे बसलेत म्हणून औरंगाबाद म्हणता येणार नाही, संभाजीनगर म्हणावं लागेल. तर मी तिथून आलो आणि 17व्या-18व्या वर्षी सरांचा जो मला एक वेळ घालवायला मिळाला सरांबरोबर, तो जवळपास 1 वर्षाचा होता, कारण त्याच्यानंतर मी रेल्वे जॉईन केली. पण शिस्त हा प्रकार मी ऐकून होतो की सर एकदम शिस्तप्रिय आहेत. तर शिस्त कशी होती, तर आत्ता तिथे प्रवीण बोलत होता की सर जरी क्रिकेटला प्राधान्य द्यायचे तरी सगळ्यांनी परीक्षेत अपिअर करायचा हा त्यांचा एक नियम होता. तर एक दिवस अशीच एक्झाम होती आणि सगळ्यांना विचारलं त्यांनी एक्झाम झाल्यानंतर, अरे कसा गेला पेपर, कसा गेला पेपर. तर सगळ्यांनी चांगला गेला. तेव्हा प्रवीण बोलला की समीरने दिलेला नाहीये पेपर, समीर सॉरी. आणि समीरला चांगली एक जोरात स्क्वेअर कट त्याच्या कानाखाली मिळालं. तर तो एक इन्सिडेंट होता. आणि माझ्याशी प्रत्यक्ष असं झालं की नाशिकला आम्ही एक प्रॅक्टिस स्टोअरला गेलेलो आणि सरांनी सांगितलं की 6:30 वाजता उठायचं आहे. आणि मी थोडासा आळशी त्यामुळे मी काय उठलो नाही. तर सरांनी 6:30 वाजता एक बॅट उचलली आणि माझ्या थाय रिजनला मारली आणि मी पटकन उठलो. तो शिस्त हा प्रकार त्यांना खूप अतिशय प्रिय होता आणि तो आम्ही त्याच्यानंतर आमच्या आयुष्यात, आमच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत पूर्णपणे आणायचा प्रयत्न केला. ॲज फार ॲज कोचिंग बद्दल जर बोलाल तर सरांचं हे होतं की
जास्त इंटरफिअरन्स करायचं नाही, जे काही तुमची नॅचरल अबिलिटी असेल त्याच्यावर नजर ठेवायची, जास्त काही आपण बोलत बसायचं नाही, कारण कन्फ्यूज नाही करायचं. तर तो एक ती जी क्वालिटी ती खूपच प्रशंसनीय असते आणि कोचिंगमध्ये ती अवगत करायला जरी इझिएस्ट असेल तरी मोस्ट डिफिकल्ट मानली जाते. तर त्याच्यावर ॲटलिस्ट मी तरी भरपूर प्रयत्न केला, जी काय मी थोडीफार कोचिंग केली. सो ओव्हरऑल मला असं वाटतं की शिस्त आणि नॅचरल अबिलिटीला कसं आपण प्रॉस्पर करू शकू, हे दोन गुण मला नक्कीच खेळाडू म्हणून आणि प्रशिक्षक म्हणून खूप मदत देऊन गेले. थँक्यू सो मच. व्हॉट अ वंडरफुल थॉट. म्हणजे डेडिकेशन, डिवोशन, डिटर्मिनेशन तर आपल्याला माहितीच आहे, पण डिसिप्लिन किंवा शिस्त याचं किती महत्त्वाचं असतं ते आपल्याला संजय बांगर यांनी सांगितलं. आणि अर्थात आता